ऐसे ऐकोनिया यशोधा म्हणे तरी मी न सोडितो ते कदा. अंतरले काम माझा धंदा राहे गोविंद ऐसाची. बोलोनिया ते आईशी गेली आपुल्या कामावरी पडी घाली. पुढे कृष्णे युक्ती केली अति विचित्र ते ऐका. मग त्या उपडून या उखळा आला बाहेरी तया विळा. जावे तैसे असता घरा उखळ अडकली वृक्षेसी. विमलार्जुन कुबेर नंदन नारद वचने शाप पाऊन. ते राहिले वृक्ष होऊन कृष्ण चरण स्पर्शे उद्धाया. त्याचे उदित झाले भाग्य या लागी योनिया श्रीरंग. करीते झाले तो प्रयोग सावध मने करियेसा. ते उभयताही शेजारी वाढले होते दिव्य सहस्त्र वर्षेवरी. उंची पाहता गगन दोरी शाखा पल्लव डोलती. त्या उभयता माझी उखळ अडकवून कृष्ण गोपाळ. दयानिधी देवोने चरण तळ हेलावा देवोने उपटिले. ती गर्जना केली कैशी प्रयकाळीची विद्यलता जैशी. उद्धार पावोनी हरी चरणासी वंदुनिया ते गेले. ऐकोनिया तो घोष गजर यशोदा धावली अति सत्वर. पाये तव तो सारंग धर माझे वृक्षा पडियला. मग उचलून या करतळी आळंगीला हृदय मेळी. निढळ मिळवोनी निढळे अवलोकी वदन क्षण क्षणा. मने भ्यालीसी गे माझी माय थोर केला म्या अन्याय. उकळी बांध हा उपाय थोर वरुणी चोपला. मग सोडोनी आकंठीचे दावे मुख पुशी निज पल्लवे. निळा म्हणे याची लागवे निळवतीची ब्रह्मादिता. ऐसे ऐकून या यशोदा म्हणे तरी मी न सोडी तुते कदा. अंतरले काम माझा धंदा राहे गोविंदा ऐसाची. या श्रीसंत निळोबाराय अष्टादशा मध्ये हरिभक्तपरायण परमपूजनीय श्री डॉक्टर महाराजांनी मला या ठिकाणी एक सत्र करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे मी आपल्यासमोर हे चिंतन करण्याकरता प्रवृत्त आहे. दरवर्षी हा अष्टादशा वेगवेगळ्या ग्रंथांच्यावर अत्यंत सुंदर प्रकारचं पांथचिंतन पंक्तिशः चिंतन असं इथं घडतं आणि ते अत्यंत उपकारक आहे. जवळजवळ पाठपद्धतीच म्हणायचं याला अशी या ठिकाणी जी हरिभक्तपरायण परमपूजनीय डॉक्टर महाराजांच्या दिव्य नजरेतून निर्माण झाली आणि ती
उपनिषदापर्यंत सगळ्या अगदी संत वाङ्मय आणि उपनिषद इथपर्यंत वेदांत संत वाङ्मयसुद्धा वेदांतच आहे, त्याच्यात काही विवाद नाही. अशा या थोर ग्रंथांचं चिंतन आपल्यासमोर करायला प्रवृत्त करतात. ज्यांनी कोणी गाथा वाचला नसेल त्यांना बी निदान त्याच्याकडे जे सत्र आलं तेवढं तरी वाचावं लागतं कमीत कमी. त्याहून काही मंडळी प्रेमी असे आहेत की ते त्यांच्याकडे आलेलं ते सुद्धा वाचत नाहीत, बिगर वाचताच इथे येतात. त्यापैकीच भाग्यवान मी एक आहे की न वाचताच आलेलो. पण मला सूचना दिली बाळक्रीडा त्या दिवशी ओझरता ऐकलं, त्यामुळं मी काही घाबरलो नाही. म्हटलं ठीक आहे, कृष्णाचं चिंतन आहे, चला कृष्ण लीला आहे म्हणून या अभंगात पुढंचा अभंग घ्या असं म्हणता येतं एका मिनिटात. असं चिंतन करण्याचा योग महाराजांच्या कृपाप्रसादाने आला. असा अत्यंत सुंदर योग. यामध्ये बाळक्रीडेचेच अभंग अगोदरही झालेले आहेत आणि आता पुढे सुरू आहे यावरून. बाळक्रीडा संत वाङ्मयामधली सर्वश्रेष्ठ एक रचना आहे. बाळक्रीडेच्या रूपाने संतांच्या मुखातून श्रीमद भागवत कथाच अवतीर्ण झालेली आहे, अशी विशेषता आहे. माझी वैयक्तिक अशी श्रद्धा आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बाळक्रीडेचं जर नित्य नियमाने पारायण जर केले, 100 अभंग आहेत, पारायण केले तर मनुष्य भयमुक्त होतो, सर्पदंशापासून मुक्त राहतो. अशा अनेक विध गोष्टी त्या बाळक्रीडेच्या द्वारा होतात. त्यातली त्यात निळोबाराय जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्यच त्यामुळं आणि ब्राह्मण त्यामुळं अगदी संस्कृत ग्रंथांचं श्रीमद भागवताचं अत्यंत जवळून, त्यामुळं या बाळक्रीडेमध्ये अधिकतम स्वरूपात किंवा अतिशय निराळ्या प्रकारचा एक रस आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो, वाचायला मिळतो. आणि बाळक्रीडा कोणचीही वाचा, नामदेवरायांची वाचा, जगद्गुरू तुकाराम महाराजांची वाचा, निळोबारायांची वाचा, त्या प्रत्येक बाळक्रीडा वाचताना ज्याच्या म्हणजे कदाचित डोळ्याला पाणी येणार नाही, त्याच्या आतमध्ये कुठल्याच प्रकारचं प्रेम नसतं, अशा प्रकारची विशेषता आहे. म्हणजे बाळक्रीडा वाचली की त्या माणसाच्या अंतःकरणात कुठे ना कुठेतरी धारा वाहते आणि डोळे आपोआप कधीतरी पाणवले जातात, अशी या बाळक्रीडेची विशेषता आहे. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांची बाळक्रीडा वाचताना हाच अनुभव, तोच अनुभव श्री संत निळोबारायांची गाथा वाचताना, बाळक्रीडा वाचताना येऊ शकतो, अशा प्रकारची ही विशेषता त्यात 82 क्रमांकापासून आता सुरू आहे. ऐसे ऐकून या यशोदा म्हणे तरी मी न सोडी तू ते कदा, अंतरले काम माझा धंदा राहे गोविंदा ऐसाची. अगोदर काय घडलं त्या मागच्या अभंगामध्ये, खोड्या करत होता, तक्रार आली, तक्रारीचा परिणाम असा की यशोदा मातेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गळ्याला दोरी बांधली, कमराला दोरी बांधली आणि त्या उखळाला बांधून टाकलं. कुठे गळ्याला आहे, कुठे कमराला दोरी बांधली आणि दोरी बांधल्यानंतर उखळाला बांधून टाकलं. उखळ शब्दाचा अर्थ असा आहे की ते उखळ म्हणजे भात कांडण्याचं असतं. भात कांडायचं जुन्या काळामध्ये उखळ असं, आणि ते उखळ असं नगरी माप जसं असतं ना तसं ते उखळ असतं. म्हणजे मध्ये अशी गच्ची, खाली असं रुंद आणि वर असं लाकडाचं असतं. ते जवळपास 6 ते 10 फूट एवढ्या उंचीचं असतं बरं का. 6 ते 10 फूट असं उखळ आपल्याला आपल्या मावळामध्ये, कोकणामध्ये आजही पाहायला मिळतं. जुन्या प्रकारचं अतिशय छान तयार केलेलं असतं. मध्ये अशी गच्ची असते, मध्ये मारलेलं असतं त्याला, असा वर आकार आणि असा खाली आकार, असं ते उखळ, त्या उखळाला बांधलं. आता उखळ म्हणजे दुसरं एक उखळ असतं, चटणी कुटायचं उखळ. तर चटणी कुटण्याचं उखळ निराळं आणि हे उखळ निराळं. या उखळाला बांधलं होतं, चटणी कुटण्याच्या उखळाला बांधलं नाही. कारण चटणी कुटण्याच्या उखळाला बांधता येण्यासारखी परिस्थिती कुठलीच नसती, कारण ते गाडलेलं असतं एक ठिकाणी आणि त्याच्यामध्ये त्याला असा त्या जो खलबत्ता जसा असतो तसं असतं. त्यामुळं बांधायचा त्याचा काही प्रयोग नाही. मग प्रयोग कुठं होऊ शकतो बांधण्याचा, तर या उखळाच्या ठिकाणी या उखळाला बांधलं. आता बांधल्यामुळं आणि त्या सगळ्या गोपिकांनी असं सांगून, काय यशोदा म्हणे रे चक्रधारा घरी काय उणे तूच, असं सांगून वगैरे बोलून सगळ्या गवळणी आपापल्या घराला निघाल्या. निघून गेल्यानंतर यशोदा मातेला कृष्णाने हळूच रडता फुंता सांगितलंच की मी तरीसुद्धा मला पूर्वीपासूनच बाहेरचं खायचं सवय असल्यामुळं
मी बाहेरचंच खाईल म्हणजे चोरीचंच खाईल आणि त्यामुळं मी चोरी करतच राहील. असं ऐकल्यावर यशोदा माता म्हणाली, हे बघ तुला आहे ना मी कुठल्याच प्रकाराने सोडणार नाही. ऐसे ऐकून यशोदा, देवाने बोलला ते ऐकलं आणि ऐकल्यानंतर यशोदेने सांगितलं म्हणे तरी मी न सोडी तू ते कदा. तू जर चोरी करणार असशील ना तर मी तुला कदापिही सोडणार नाही. माझा कामधंदा हा सगळा अंतरलेला आहे. हे गोविंदा असाच राहा, आता जसं बांधले ना तुला तसाच राहा. बोलोनिया ते ऐशे गेली, आपुल्या कामावर पडी झाली. पुढे कृष्ण युक्ती केली, अति विचित्र ते ऐका. असं बोलली आणि यशोदा माता कामाला निघून गेली. कामाला निघून गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अशी एक युक्ती केली. ती युक्ती मात्र अत्यंत विचित्र बरं का. ती काय युक्ती केली, ते बांधलेलं जे उखळ होतं असं ते उखळ उपटलं म्हणजे त्या जागेवरून काढलं त्याला. मग त्या उपडून या उखळा आला बाहेरी तया वेळा. दावे तैसेची असता गळा, उखळ अडकवी वृक्षेशी. ते उखळ उपटलं म्हणजे एका जागेवर स्थिर होतं ना ते ठेवलेलं, तिथून उपटलं. निघाला भगवान परमात्मा त्याला घेऊन आणि त्या उखळाला सांगितलं, बऱ्याच दिवस एका जागेवर मुक्काम होता, आता थोडंसं काम करायचं. काय मी सांगतो ते. उखळाने नमस्कार केला, उखळ पाठीमागे आलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढे निघाला. ते विमल अर्जुन नावाचे जे वृक्ष होते त्या वृक्षाच्या मधी ते उखळ त्या देवानी अडकवलं. अडकवी वृक्षेशी विमलार्जुन कुबेरनंदन नारद वचने शाप पाऊल. हे काहीतरी गुन्हा करणारे श्रीमंताचे पोरं, त्यामुळं त्याला नारद महर्षींनी शाप दिला आणि शाप दिल्याचा परिणाम ते विमलार्जुन नावाचे वृक्ष तिथं निर्माण झाले. त्या विमलार्जुन वृक्षालाच धावड्याचा वृक्ष असं म्हटलं जातं बरं का. धावडा आता तो वृक्ष शक्यतो दिसत नाही, पण धावडा नावाचं त्यालाच अर्जुन वृक्ष असं म्हणून अर्जुन साल वगैरे हे आत्ता प्रसिद्ध आहे अशा प्रकारची. तर ते धावड्याचं त्याला एक दुसरा इतिहास आहे परत, की त्या रामायणातल्या ह्याचं की ते असं हे सीतामातेनं त्याला ओढलं म्हणून 5 बोटं अशा प्रकारचं त्याचं ते धावड्याचं फळ असतं, त्याला लागतात फळं असे. ते वृक्ष उंच असे जातात आणि अत्यंत हिरवेगार मजबूत अशा प्रकारची त्याची हे असते. तर त्या वृक्षाचं ते रूप घेऊन तिथं थांबले होते, म्हणजे तिथं त्यांचा शापाने तिथे आले होते. ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तिथं ते उखळ अडकवलं. त्याचे उदित झाले भाग्य, या लागी होऊन या श्रीरंग करीते झाले तो प्रयोग सावध म्हणे परियेसा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने प्रयोग केला, तिथं ते उखळ अडकवलं आणि त्या विमलार्जुन नावाच्या वृक्षाचं भाग्यही सुद्धा म्हणजे उशाप देव जो दिला असेल नारद महर्षींनी तोही देखील त्याच काळेला उदित होण्याचा वेळ आलेला. ते उभयताही शेजारी वाढले होते दिव्य सहस्त्रवर्षवरी. उंची पाहता गगनोदरी शाखा पल्लव डोलती. अत्यंत उंच अशा प्रकारचे होते. त्या उभयता माझी उखळ अडकवनी कृष्ण गोपाळ. तया नेटी देवनी चरणतळ हेलावा देवनी उपटिले. त्या 2 वृक्षाच्या मध्ये हे अडकवलं उखळ आणि भगवान परमात्म्याने असे पाय लावले, त्याला पाठीमागची टाच लावली आणि जोरात हेलकावा दिला आणि त्या वृक्षाला उपटून टाकलं. तीही गर्जना केली कैशी परळय काळीची विद्युलता जैशी. उद्धार पावनिया हरिचरणाशी वंदुनिया ते गेले. तिथं एकदम उपटल्यानंतर असे मोठ्यांदा गर्जना झाली, आवाज आला गरजल्यासारखा आणि ते दोन्ही वृक्ष खाली पडले. खाली पडल्यावर दिव्य पुरुष निघाले, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला आणि ते तिथून निघून गेले स्वस्थानाला. ऐकून या तो घोष गजर यशोदा धावली अतिसत्वर. पाहे तव ते शारंगधर माझी वृक्षा पडिला. एवढा मोठ्यांदा आवाज आला की कोणीही पळायला सुरुवात करतो. यशोदा मातासुद्धा घरातून पळत पळत आली, बघितलं ते उपटलेले वृक्ष बघितले आणि त्या वृक्षामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जसं बघितलं तसं त्या भगवान परमात्म्याला तिनं उचलायला सुरुवात केली. मग उचलून या करतळी आलिंगता हृदय मेळी. निढळ मेळवुनी निढळी अवलोकी वदन क्षणक्षणा. त्या भगवान परमात्म्याला उचललं, आलिंगलं, हृदयाला लावलं
आणि डोकं डोक्याला लावलं. निढळ देऊन या निढळी. काय असतं, प्रेम ज्या वेळेला अतिव स्वरूपाचं उत्पन्न होतं किंवा भयातून मुक्त झालेल्या मुलाला बाळाला ज्या वेळेला जवळ घेतलं जातं त्यावेळेला अशा प्रकारचं ते माता करत असते. अवलोकी वदन क्षणक्षणा, सारखं त्या भगवान परमात्म्याचं मुख अवलोकन करीत होती. म्हणे भ्यालीशी गे माझी माय, अतिशय प्रेमाचा शब्द. म्हणे भ्यालीशी गे माझी माय, थोर केला मी अन्याय, मी अत्यंत अन्याय केलेला आहे तुझ्यावर. उखळी बांधिलीशी हा उपाय, थोर वरुणी चुकला माझा. माझं चुकलं हे, तुला उखळायला बांधलं हे. मग सोडून या कंठीचे दावे, तोपर्यंत दावं त्याच्या कंठालाच होतं, मानेलाच होतं. मुखपुशी निज पल्लवे, निळा म्हणे याची लाघवे नेणवितीची ब्रह्मादिका. ब्रह्मादिकांना सुद्धा याची जी लीला आहे ते कळत नाही. करी कारण कळोनिधी कोणा, अशा प्रकारचं त्याचं विशेष आहे असं निळोबाराय बोलतात. नेदनानिले गोकुळा, धाविनले गवळी आणि गोवाळ, तव ते देखती अवघे नयनी. आश्चर्य करती आपुलाले मणी, यशोदा सांगे तया प्रती. बांधला होता श्रीपती, तेने यवनिया अवचिती. गवळणी सांगता गाराणे, संतापले म्हणे. तेने गळा बांधोनिया ताणे. उखळे सीम्या, गेले आणि किया कामाशी. वृक्ष मोडियले आवेशी. थोर चुकले हे अरिष्ट. सापडता होता पिष्ट. आयशे बोलोनिया अदृष्ट. गाडिया बोलिया निज खरे. निळा म्हणे घेऊनी त्यासी. शोधा उपसा बुंसी. म्हणे माझी ऋषिकेशी. कोणी देखो न शकता. तेणे दणानले गोकुळ, उतरंडी ही खचल्या सकळ. भूकंप व्हावा तसा जोरात असा आवाज आणि सगळीकडे हे झाल्यामुळं उतरंडीसुद्धा पडल्या. धाविणले गवळे आणि गवळी आणि गोपाळ सगळे पळत आले. म्हणते हा रणकल्लोळ कशाचा आवाज आला, काय झालं. तव ते देखती अवघे नयनी, वृक्ष पडिले ते उन्मळोनी. हो, त्या सगळ्यांनी बघितलं वृक्ष एवढाले उन्मळून पडलेले आहेत. आश्चर्य करीती आपुले मणी, मणीते हे कैशेने उलंडले. हे कसं काय उलंडले, हे कसे काय पडले हे वृक्ष, असं ते सगळेजण विचार करत होते. यशोदा सांगे तया प्रती, बांधला होता म्या श्रीपती. तेणे येऊन या अवचिती उखळ वृक्षाबुडी अडकविले. यशोदेने सांगायला सुरुवात केली, अहो काय झालं, मी आहे ना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बांधून टाकलं आणि बांधल्यामुळं त्यांनी तो उकट उपटला आणि 2 वृक्षाच्या मध्ये आणला आणि त्यामुळे हे सगळे वृक्ष एवढे जोराने पडलेले आहेत. गेले आणि की मी या कामाशी, कृष्णे उपटून या उखळाशी. गवळणी सांगता गाऱ्हाणे, मी संतापले म्हणे. तेणे गळा बांधून या ताहणे उखळेशी म्या. दुसऱ्याने या सगळ्या गवळणींनी गाऱ्हाणे सांगितले आणि गाऱ्हाणे सांगितल्यानंतर संतापले. काय होतं, कधी कधी दुसऱ्याने आपल्या मुलाच्या सतत चाहड्याच्या चपाट्या सांगितल्या की माणूस त्या मुलावर वैतागतून त्या मुलाला मारायला सुरुवात करतो. तसंच यशोदेने सुद्धा, आता ही आई अपवाद काय, आपल्या मुलाची चूक, त्यामुळं संतापली मनामध्ये आणि मी बांधून टाकलं म्हटले. आणि बांधून टाकल्यानंतर
मी कुठं माझ्या कामाला गेले आणि की या कामाशी कृष्णे उपटून या उखळाशी वृक्ष मोडी येले आवेशी माझे आपणही पडी येला. मी कामाला गेले, या भगवान परमात्म्याने ते उखळ आणलं उपटून 2 वृक्षाच्या मध्ये अडकवलं आणि त्या वृक्षाला पाडलं आणि त्याच्यामध्ये स्वतःसुद्धा अडकून गेला. थोर चुकले हे अरिष्ट. का हो म्हटले, काय सांगावं तुम्हाला, मी चूक केली. या गवळणींनी तक्रार सांगितली, या तक्रारीचा माझ्यावर परिणाम झाला, पण थोर अरिष्ट चुकलं आणि तळी सापडला होता पिष्ट. जर समजा हा या वृक्षामध्ये सापडला असता तर याचं पीठच झालं असतं. आता त्या यशोदेला काही लक्षात येत नव्हतं हा अखिलकोट ब्रह्मांड नायक आहे म्हणून, पण तरीसुद्धा तिचं प्रेम, तिचा एक माया, त्याचा परिणाम ती म्हणत होती की माझा जर मुलगा त्याच्यात सापडला असता तर पीठच झालं असतं त्याचं. ऐशे बोलून या अदृष्ट ताडी आपुलिया निज करे. कपडाला हात लावून ती बोलू लागली. निळा म्हणे घेऊनी त्याशी स्फुंदे यशोदा उसका बुकशी. रडू लागली जोरजोराने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन. म्हणे माझी या ऋषिकेशी कोणीही देखो न शकता. जर असं झालं असतं तर कोणीही त्याला पाहिलं नसतं, पाहायला तो शिल्लक राहायला नसता. म्हणे बा गवळणीची या रागे तुझ म्या बांधले रे प्रसंगे तव त्वाव पडून या श्रीरंगे उखळ येथे अडकविले हरी ते नयची तुझ उपविता म्हणून या बळे ओढीला ताता तव हे वृक्ष पडिले रे भाग्यवंता मग त्या म्हणती गवळणी नारी खेदन करी ओ सुंदरी वाची हा परमात्मा श्रीहरी मारिला होता निज हस्ते गत गोष्टी काय ते आता न करी यावरी वापरता उदंड गाराणी सांगता ते तत्वता मानू नको माझी चाशी पाय अनर्थ केवळा चुकला वचित घात दृष्टाचा हा कृष्णनाथ म्हणून वाचला निज भागे आता तरी सांभाळून केवढे वृक्ष पडिले आवणी म्हणे बा गवळणीच्या रागे तुझम्या बांधले रे प्रसंगे तव त्या उपटुणिया श्रीरंगे उखळ तेथे अडकविले. ती गवळण ती यशोदा माता ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणत होती, म्हणे बा गवळणीच्या रागे तुझम्या बांधले रे प्रसंगे, प्रसंगाने तुला मी बांधलं. तव त्या उपटुणी श्रीरंगे उखळ तेथे अडकविले, तिथं अडकवून टाकलंस ते उखळ. परिते नयेची तुझ उगविता म्हणून या बळे ओढिले ताता. तव हे वृक्ष पडिले रे भाग्यवंता अदृष्टे आमच्या वाचलाशी. हे देवा, ही सगळी प्रक्रिया तू केलीस, त्याच्यामध्ये तू आमच्या भाग्याने तू वाचलेला आहेस. अर्थात देवाला काय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान असा तो देव, पण त्या देवाच्या बाबतीमध्ये असं यशोदेला वाटत होतं. मग त्या म्हणती गवळणी नारी खेद न करी व सुंदरी. त्या आता काय असतं, बऱ्याच वेळेला लोक माणसाने चुकही करायला लावतात आणि चूक केल्यानंतर परत सांगतात जाऊ दे सोडून दे, त्याला काय होतं, असं होतच असतंय, त्या जगात कोण आहे असं. त्या तसंच ह्या सगळ्या गवळणी त्या यशोदा मातेला सांगू लागल्या. मग त्या म्हणती गवळणी नारी खेद न करी व सुंदरी. यशोदे तू काय खेद करू नको, असं होतच असतंय सगळ्याकडून, पण वाचला ना देव मग काही काळजी करू नको. त्वाचे हा परमात्मा श्रीहरी मारिला होता निजे असते. आता तूच त्याला मारलं होतंस, आम्ही तरी काय करणार, आम्ही का तुला बांध म्हणलो होतो का कुठं, असं परत वर म्हणायला तयार असतात. गत गोष्टी काय ते आता न करी यावरी निजा जीवा परता उदंड गाऱ्हाणीही सांगता तू ते तत्वता मानू नको. आता मात्र यांच्याच गाऱ्हाण्याच्या
संबंधात सांगून टाकलं. गत गोष्टी काय ते आता गेलेल्या विषयी काही शोक करू नकोस. गीतेतला श्लोकच सांगितला अगदी त्यांनी, गतासून गतासून न करी यावरी ही जीवा परता. आता एक काम कर, तू याला मात्र तुझ्या जीवाच्या बाजूला करू नकोस, तुझ्या नजरेच्या बाजूला करू नकोस. उदंड गाऱ्हाणी सांगता, कोणीही कितीही गाऱ्हाणे जरी सांगितले ना तरीसुद्धा तू त्याचं खरं मानायचं नाही. असं ज्यांनी गाऱ्हाणे सांगितले होते त्याच सांगत होत्या बरं का. हे सगळ्यात विशेष आहे त्याचं. तू ते तत्वता मानू नको. आजीचाही पाहे पा अनर्थ, केवढा चुकला अवचित घात. अदृष्टाचा हा कृष्णनाथ म्हणून याच वाचला निज भाग्य. बघ ना म्हणे, आजचीच ही गोष्ट तुला सांगायची झाली तर म्हणजे तिच्या सगळं तिच्या दारात झालं, तिच्या घरात झालं, यांनी करायला लावलं आणि तिलाच म्हणायला लागल्या. बघ ना आजचीच गोष्ट, आणि जर समजा नसतं जमलं तर, आणि असंच झालं असतं तर कसं झालं असतं. चुकला अवचित घात, अदृष्टाचा हा कृष्णनाथ म्हणून या वाचला निज भाग्य. त्याच्या भाग्याने तो वाचला, नाही तर बघ बरं कसा अनर्थ झाला असता. आता तरी सांभाळूनी पहा हा भ्याला असेल मणी. हे केवढे वृक्ष पडिले अवणी, निळा विणवणी करी तसे. आता तरी सांभाळूनी पहा हा भ्याला असेल मणी. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या जगाची भीती नष्ट करणारा, आपल्याला जर त्याची भक्ती करायची झाली तर तो सांगतो अभय होऊन भक्तीमध्ये लागा, असा अभय दान देणारा देव. पण तो भ्याला असेल असं त्या म्हणत होत्या. हे केवढे वृक्ष पडिले आवणी, या पृथ्वी तळावर पडलेले येतं जग श्रीसंत निळोबाराय विणवणी करतात. देशे काळे वर्तमाने मी तो ऐसाची हे शहाणे. जाणती सकळ सर्व द्रचे, तो आला अकस्मात नारद मुनी गात नाचत. वंदोनी या श्रीकृष्णनाथ, कीर्ती वर्णित कृष्णाची. उद्धरले विमलार्जुन, शापदग्ध हे कुबेर नंदन. भविष्य जाणोनी आदर्शन. घ्यावया तुझे पातलो, घरात परतू परमानंद. योगी रत्कमळीचा मकरंद. सगुण रूपी या सच्चिदानंद. यशोदे अंकी क्रीडाची. तू ते भागल्या श्रुती, मग त्या केली या निवांती. त्या गोपिका रूपे गोकुळा येती. तुझसी अंग संग करावया, नमुनी यशोदे प्रती. मने धन्य वो भाग्यवंती. परमात्मा विश्व तो मूर्ती. तुझी अंकी विराजला. म्हणे वधोनी ऐशे, नारद गेला निज उदेशे. यशोदा ऐकोनिया निज मानसे. परम संतोष पाली. देशे काळे वर्तमाने न धरी संकोची काही म्हणे, मी तो ऐसाची हे शहाणे जाणती सकळ सर्व दृष्टे. आता हे जे वरचे विशेषण आहेत मला वाटतं ते नारद महर्षी करतायत का? हे वर जे झाले देशे काळे वर्तमाने नधीरी संकोच काही म्हणे, मी तो ऐसाची हे शहाणे जाणती सकळ सर्व दृष्टे. हे नारद महर्षी करता विशेषण आहेत का हे? हां बरोबर ना? एक किंवा निळोबाराय नाही, निळोबाराय तर म्हणतात हे बरोबर आहे, पण हे कोणाकरता बोलतात? हे जे देशे काळे वर्तमाने नधरी संकोच काही म्हणे, मी तो ऐसाची हे शहाणे
कोण बोलतं कोणाकरता बोलतं हे मला लक्षात नाही आलं बरं का. बरं बरं हां, म्हणजे लीलेच्या दृष्टिकोनातून भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये स्वतःच्या संबंधात निळोबाराया बोलतात. देशेक हां 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 हां, म्हणजे नारदही पुढे ते सांगणार आहेत पुढच्या चरणामध्ये. देशे काळे वर्तमाने न धरी संकोच काही म्हणे, मी तो ऐसाची हे शहाणे, जाणती सकळ सर्वदृष्टे. सर्वदृष्टे ह्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये असं जाणतात. त्याच वेळेला त्या क्षणामध्येच अगदी नारद महर्षी येऊन प्राप्त झाले. तव तो आला अकस्मात, नारद मुनी गात नाचत, वंदुनिया कृष्ण श्रीकृष्णनाथ कीर्ती वर्णित कृष्णाची. नारद महर्षी आले. आता ती त्रिभुवनी नारदांचं सगळीकडे फिरणं, त्यामुळं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या लीलेला बघून, या चरित्राला बघून, म्हणजे विमल अर्जुनाच्या उद्धाराचं चरित्र बघून नारद महर्षी अकस्मात आले नाद गाचत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वंदन करून त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कीर्ती वर्णन करायला लागले. म्हणे उद्धरिले विमल अर्जुन, शाप दग्ध हे कुबेर नंदन. माझ्या शापाने हे झालेले वृक्षत्वाला प्राप्त झालेले हे 2 कुबेराचे मुलं त्यांचा तुम्ही उद्धार केलेला आहे. भविष्य जाणून या दर्शन घ्यावया तुझे पातलो. हे तू त्यांचा उद्धार करणार आहेस हे देवा, असं बघून असं जाणून मी तुझ्या दर्शनाकरता या ठिकाणी प्राप्त झालेलो आहे. परात्पर तू परमानंद, योगी ऋत कमळीचा मकरंद, सगुण रूपिया सच्चिदानंद, यशोदे अंकी क्रीडसी. हो, हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं वर्णन परमात्म्यालाच बोलतात नारद महर्षी की तो परात्पर आहे आणि तो परमानंद स्वरूप आहे. योग्यांच्या हृदयातला तो मकरंद आहे. हो, त्यानंतर सगुण रूपिया सच्चिदानंद, सगुण रूपामध्ये सच्चिदानंद भगवान परमात्मा यशोदेच्या अंगावर मांडीवर क्रीडा करत आहे. स्तविता तुथे भागल्या श्रुती, तुझं स्तवन करता करता श्रुती भागून गेल्या. ते सगळंच वर्णन पुसुनाकाबाई वेदाशी काही कळलेची नाही. शेषशिणेला झाल्या 2,000 जिभा जिभा देव काहो विटेवरी उभा, असं त्या देवाचं वर्णन आहे. म्हणून स्तविता तुथे भागल्या श्रुती, मग त्या ठेलिया निवांती, त्या निवांत राहिल्या. त्या गोपिका रूपे गोकुळा येती, तुझशी अंगसंग करावया. त्यांना त्या श्रुतीला तुझं अंगसंग करावा असा वाटला, म्हणूनच तर त्या या गोपिकांच्या रूपाने तुझ्यासमोर अभिव्यक्त झालेल्या आहेत. मग नमुनी यशोदे प्रती म्हणे, धन्य तू ओ भाग्यवंती. यशोदेला नमस्कार केला, देवाला नमस्कार केला, देवाचं वर्णन केलं. यशोदेला नमस्कार करून यशोदेला सांगायला लागले की म्हणे तू ओ भाग्यवंती, तू अत्यंत भाग्यवान आहेस. परमात्मा हा विश्वतो मूर्ती तुझे अंकी विराजला. हा संपूर्ण विश्वाचा नाथ भगवान परमात्मा तो तुझ्या अंगावर खेळतो आहे, तुझ्या घरामध्ये आहे. खरंच तू मोठी भाग्यवान आहेस. निळा म्हणे वंदोनी ऐशे, नारद गेला निज उद्देशे. भगवान परमात्मा स्वतः नारद महर्षी स्वतःच्या उद्देशाने भगवान परमात्म्याच्या संबंधात यशोदेला असं बोलून गेले. यशोदा ऐकून या निज मानसे परमसंतोष पावली. यशोदेना ते नारद महर्षीचं वचन ऐकलं आणि अत्यंत आनंदित झाली. त्याचं कारण संत वचनाच्या द्वारा हर एक जीवाला आणि संतांना आनंदच होत असतो, अशी विशेषता आहे. पुढे गायीची खिल्ला रे, मागे गोवळ आपण भारे. मुरली वादन सप्त स्वरे, करीत चालत आनंदे. अवयाच्या तलालो डप हुडूक त्या पांगोनियावने, मुख संतोष चारा बदने. कृष्णा दृष्टी अवलोकने, तप्त जीवनी यथा काळे. शीतळ छाया देखती जेथे, विलासे नाचत ठाकती तेथे.
रुमाल घेऊन हाते मोडी अंगे नाना परे तो हा मामा विटी दांडू सुरकड्याल गोरिया घेऊन चेंडू झोंबिया घेऊन दाविती वाडू आपुल्या जशते नाना उमानी उगविती कोडी सांगती कहाण्या कडोली गाणी गाती आवडी करी उदार रागाचे निळा म्हणे माध्यान काळी बैसोनी कळंबाचे तळी काढलेल्या दोऱ्या माझीवन माळी करती आरोगणा स्वानंदे आता थोडा विषय बदलल्यासारखा म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडा मोठा झाला असं गृहीत धरायचं आणि तो गायी चारण्याकरता निघाला आणि पुढे गायीची खिल्लारे मागे गोवळ आपण भारे. भगवान परमात्मा स्वतः त्या सगळ्या गोपाळांच्या मध्ये आणि गायीची खिल्लारं पुढले चाललेली आहेत. सगळ्या जथा गायींचा त्यांच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्ण परमात्मा मुरलीवादन सप्तस्वरे करीत चालत आनंदी. मुरली एक अशी आहे की ती स्वतः कुठल्याही प्रकारचं नाही समर्पित झाली, त्यामुळं अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या सप्तस्वराचं वादन त्या भगवान परमात्म्याच्या मुखातून त्या मुरलीच्या द्वारा बाहेर पडत होतं. पावयाच्या तलालोरी डफ हुडकू त्या भितरी शंख कहाळा वाजविती कुसरी गोवळ नाचती भोवते. आता हे सगळं त्या ह्यांचे वाद्यांचे वगैरे नाव आहेत. पावयाच्या तलालोरी त्याला बासुरीलाच पावा असा एक दुसरं नाव आहे. डफ हुडक त्या भितरी डफ वाजवण्याचा आणि ते जे आहे ते वादन होत होतं. त्यामध्ये शंख कहाळा वाजवित कुसरी, शंख आणि कहाळा नावाचं एक वाद्य ते वाजवित अत्यंत कुशल पद्धतीने गोवळ नाचती भोवते. ते नाचत होते गोवळ सगळे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भोवती आणि पुढे गायी चाललेल्या होत्या. गायी चरती पांगुनिया वनी, सगळ्या वनामध्ये पांगलेल्या गायी गवत असेल त्या ठिकाणी चरत असलेल्या. मुख संतोष चारावदनी, अत्यंत संतोष चारा सुंदर प्रकारचा मुखात घेऊन खात असलेल्या चरत असलेल्या गायी कृष्णादृष्टी अवलोकुनी तृप्त जीवनी यथा काळे. त्या गायीसुद्धा त्या भगवान परमात्म्याला अवलोकन करून तृप्त होत होत्या. सगळे गोपाळसुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अवलोकन करून तृप्त अशा प्रकारचे होत होते. शीतळ छाया देखती जेथे विलासे नाचत ठाकती तेथे. सगळे गोपाळ अत्यंत शांत प्रकारची सुंदर अशी सावली बघितली की तिथं नाचत तिथेच थांबतात. जसं आता वरात निघाली जिथं रंग भरतो चौक दिसला किंवा दिंडी आपली चौकात गेली की जशी रंगते तसे हे रंगायचे मधून अधून. टिपरी रुमाल घेऊन हाते मोडती अंगे नानापरी. टिपरी एका हातात रुमाल आणि एका हातात टिपरी. आता त्या टिपरीचा खेळ आता हल्ली राहिलेला नाही, पण मराठवाड्यामध्ये आणि 2 गावामध्ये महाराष्ट्रात असा तो टिपरीचा खेळ खेळला जातो. आता हे जे देवीतल्या टिपऱ्या आहेत त्या निराळ्या आणि मुलांनी गोकुळाष्टमीच्या काळामध्ये खेळणाऱ्या टिपऱ्या निराळ्या. ते एका हातात रुमाल आणि दुसऱ्या हातात टिपरी. उबाळे बुवा आपल्या गेवराईला हा स्वतंत्र सण आहे की त्याच्यात इतके खेळले जातात आणि ते लहानपणी मी बघितलेलं आहे. हे सगळ्या मुलांनी कोणी साड्या नेसायच्या कोणी असं आणि अशा पद्धतीनं तो 2 दिवस खेळाचा प्रकार चाललेला असायचा. असं ते रुमाल घेऊन टिपरी असा खेळ मांडलेला आहे. आता त्या खेळामध्ये अनेक प्रकारचे खेळ आहेत. या खेळांचं सुद्धा खरंच चिंतन करायला पाहिजे. मला एक 15-20 दिवसापूर्वी शाखापूर यांचा फोन आला. म्हटलं हे सगळे जे खेळ आहेत त्या खेळांचे नावं सांगतो, ते खेळ कोणचे हे तुम्ही सांगा. मी ते सगळे खेळ लिहून घेतले, पण काय खेळ आहेत हे अजून बघितले नाहीत आणि खरंच त्याचं चिंतन करायला पाहिजे. वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनात खेळाचं चिंतन सांगायला पाहिजे, पण आता कीर्तनाचाच खेळ झाला त्यामुळं अवघड झालेलं आहे. त्यामुळे खेळ काय सांगायची गरज राहिलेली नाही आहे. असे पण खेळ आहेत कीर्तनात बरं का. हुतू तुतू हमामा विटी दांडू.
आता हुतू तुतू आणि हमामा हे दोन प्रकारचे खेळ आहेत. विट्टी दांडू हा एकच खेळ आहे. विट्टी आणि दांडू असे दोन्ही मिळून एकत्र खेळ खेळावा लागतो बरं का. विट्टी दांडूनी कोलायची असती, एकाने झेलायची असती. आता तो लहानपणीचा प्रयोग, आता इथले हे पोरं सगळे आपण जे आहोत ते सगळेच्या सगळे खेळातून आलेले असल्यामुळं, ग्रामीण भागातले असल्यामुळं विट्टी दांडू पक्की माहिती आहे बरं का. त्यामुळं तो विट्टी दांडूचा खेळ आहे. सुरकाठ्या, लगोरिया घेऊनी चेंडू. आता सुरकाठी शब्दाचा अर्थ त्या सुरपाट्या, सुरकाठी आणि सुरपाटी म्हणजे सुरपाटीमध्ये हडेल हाप असं करायचं असतं. अशा त्या घरं कोंडायच्या असतात, एकाने जायचं असतं. असा तो खेळ पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलाला प्रायः माहिती नाहीत हे बरं का. मराठवाड्यातल्या मुलांना जास्त माहिती आहेत हे खेळ. मध्य महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा माहिती आहेत, म्हणजे नगर जिल्ह्याला माहिती आहेत हे. पण आमच्याकडं आत्ताही सध्या हे खेळले जातात. त्यातला सुरपाट्या आणि दुसरा पुढचा खेळ कोणता, लगोरिया. आता लगोरी हा खेळ काही शक्यतो सगळ्या मुलांना माहिती असण्याची शक्यता नाही. ते लगोरिया म्हणजे पातळ असे दगडं एकमेकावर रचायचे, दोन पार्ट्या करायच्या आणि मग यांनी पाडायचं आणि दुसऱ्यांनी रचायचं. जे रचतात त्यांना रचू द्यायचं नाही. जसं ग्रामपंचायतमध्ये एकाने काम करायचं आणि जे दुसरे तसा हा खेळ असतो बरं का. तर तो खेळ लगोरिया असा एक सुंदर खेळ आहे तो. घेऊनी चेंडू, तर तो चेंडूसोबत खेळायचा असतो. म्हणजे चेंडूनी त्या लगोऱ्या पाडायच्या आणि दुसऱ्यांनी त्या रचायच्या. एकाने रचू द्यायच्या नाहीत. ज्याला चेंडू मारला तो बाद झाला, म्हणजे तो आऊट झाला असा त्याचा अर्थ आहे. असा तो खेळ आहे एक. झोंबून या घेऊनी दाविती वाढू, आपुलिया निजे शक्ती. अत्यंत स्वतःची शक्ती त्या ठिकाणी खेळाला, आणि या खेळामध्ये शक्तीची गरजच आहे खरंच बरं का. एकमेकाला झोंबावं लागतं. सुरपारुंब्यासुद्धा एक खेळ आहे त्याच्यामध्ये. नाना उमाणी उगविती कोडी. आता कोडे घातले की नाना प्रकार उगविती म्हणजे ते उलगडवतात. अशा प्रकारचे कोडे, त्या कोड्याला उलगडवण्याकरता हे प्रयत्न करतात. सांगती कहाण्या कडोविकडी एकाला दुसऱ्या तिसऱ्याला अशा प्रकारच्या कहाण्या सांगतात. कहाणी आता तुम्ही कहाण्या ऐकलेल्या नसतील, पण मी कहाण्या ऐकलेल्या आहेत. म्हणजे म्हाताऱ्या बाया कहाणीचा दिवस असतो बरं का एक, त्या दिवशी सगळ्या घरी मराठवाड्यात कहाण्या सांगितल्या जातात. एका बाईने कहाणी सांगायची आणि 4-10 बायाने ऐकायचं. मग ती कहाणी सांगायला सुरुवात करते. एका घरी एक बाई होती. ती नणंद आली, तिची भावजाई चुकीची होती. मग तिला भूक लागली, तिला भाकरी बांधून द्यायच्या होत्या, मग तिनं गवऱ्याच बांधून दिल्या. हे अशी त्या कहाण्या असतात. अशा त्या कहाण्या सांगितल्या जातात बरं का. मी ऐकलेल्या आहेत लहानपणी तशा कहाण्या. पण ह्या कहाण्या मात्र ह्यांच्या कहाण्या अशा नव्हत्या. ह्या कहाण्या म्हणजे वेदश्रुती स्वतः तिथं असल्यामुळे भगवान परमात्म्याच्या सोबत ते साक्षात अखिलकोट ब्रह्मांड नायक, ज्याच्या निश्वासातून वेद निघाला तो अखिलकोट ब्रह्मांड नायक ज्या गोपाळांच्या बरोबर आहे, त्या गोपाळांच्या कहाण्या म्हणजे साध्या असतील का त्या आपल्याला कधीच या जन्मात नाही 1000 जन्मात उलगडणार नाहीत. अशा प्रकारच्या त्या कहाण्या सांगण्याचा प्रकार. गाणी गाती अति आवडी, अत्यंत आवडीने. दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही, पण अत्यंत आनंदाने नाचत होत्या. करीती उद्धार रागांचे. आता रागांचा उद्धार यांच्या गाण्यातून होत होता बरं का. आत्ता आपण जे गातो की नाही, रागांची बरीच मोडतोड होती. कारण बऱ्याच वेळेला गायक लोक पुढचा गाणारा मागचा काय गातो हे पुढच्याला कळत नाही, पुढच्यानी काय गायलं हे मागच्याला कळत नाही. पण चाल इतकी जोरात चाललेली असती आणि वाजवणारा सम कधीच देत नाही. तिघाची मिळून अत्यंत आनंद घेतात श्रोते, त्यांना काय चाललं हे माहितीच नसतं. अशा प्रकारचा विशेष आहे. हल्ली सध्या गाण्या वाजवण्याच्या बाबतीमध्ये आळंदीत अत्यंत खूप सुंदर गातात लोक. स्वर लागत नाही पण तान मारल्याशिवाय राहत नाहीत. अशा प्रकारचा एक वेगळा छंद ऐकायला मिळतो आळंदीतला. आळंदीमध्ये फार जोरात कार्यक्रम चाललेला आहे. परवा बरं का, मी म्हणजे खरंच बोलतो, डॉक्टर महाराज क्षमा मागून बोलतो, गेठे महाराज सांगू का, आळंदीत श्रोते खूप पण अक्कल कमी, अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे गाण्या वाजवण्याच्या बाबतीतली बरं का. अध्यात्मात्मा श्रोता या जगामध्ये जर पाहायचा असेल तर आळंदीतच मिळेल खास बरं का अध्यात्मातला. पण गाण्या वाजवण्याच्या बाबतीमध्ये खूप प्रमाणामध्ये काय चाललं हे कळत नसताना नाही तिथं टाळ्या देण्याची अत्यंत म्हणजे त्या वादकाला उत्साहात आणण्याची पद्धत आहे एक अगदी. दाद द्यायचं म्हणजे कपडे फाडत नाहीत एवढीच मेहरबानगी, खरंच ना. नाही ते एवढे दाद देतात. आता ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी बी काढ्या, कालात पडलं तरी टाळ्या कशा करतं मला काही कळतच नाही बा हे. म्हणजे बऱ्याच वेळेला त्यामुळं कालवादन सुंदर झालं. ते कोण आले होते ना बनारसचे आपल्या यांनी
दुर्गा प्रसाद अतिशय छान वादन. ते वादनातली कुशलता म्हणतात त्याला. ते तसे बागलदाजी वगैरे हे मोठे माणसं, अर्जुनराव वगैरे असे या कलाक्षेत्रातले. असं तर यांच्या गाण्यानी त्या रागांचा उद्धार होत होता. फार मोठी कथा आहे एक. नारद महर्षी गात होते, नारद महर्षी चुकले आणि चुकल्यानंतर एक जथा भेटला त्यांना. जथा भेटल्यावर एकदम बघितलं त्यांनी, कोणाचं नाक नाही, कोणाचं कान नाही, कोणाचं काही स्त्रिया आंधळ्या झालेल्या येतात, एक डोळ्याने असं. नारदाने विचारलं, का हो तुम्ही कोण? ते म्हटले, आम्ही एक रागरागिणी येतं. रागरागिणी म्हणजे असं काय झालं तुमचं? ते म्हटलं, अहो ते नारद म्हणून कोणतरी आहे ना, तो चुकीचं गायलं की एकदा नाक जातं एकदा कान जातं असं. नारद महर्षी म्हटले, आपल्यावरच आलं हे. हो अशी एक कथा आहे स्वतंत्र बरं का. माझ्याकडं ठोंबरे बाबा म्हणून मी 1-2-4 वर्ष आपण त्यांना सांभाळलं बरं का. आणि सांभाळलं म्हणजे मला असं म्हातारा माणूस गुणवान चांगला असेल तर सांभाळायला आवडतं बरं का. पण त्याचं काहीही न घेता सांभाळतो हे ध्यानात ठेवा. मी असंच अजूनही सुद्धा कोणी जर म्हातारा माणूस असेल माझ्याकडं आणून ठेवलं तर मी सांभाळायला तयार आहे त्याला. तर त्या म्हाताऱ्याकडं इतक्या कथा असत, इतकं ज्ञान होतं त्या म्हाताऱ्याकडं. खूप अत्यंत सुंदर प्रकारचा अशा एक गोष्टी सांगायचा तो म्हातारा. आणि त्या ठोंबरे बाबांनी मला 1-4-2 गोष्टी या रागाच्या बाबतीत सांगितलेल्या आहेत. म्हणजे रागाची मोडतोड आपल्या गाण्यातून होते आणि त्यांच्या गाण्यातून रागाला काय होत होता? उद्धार होत होता त्यांचा. अशा प्रकारची विशेषता आहे त्यांची. म्हणून करीती उद्धार रागांचे निळा म्हणे मध्यान्ह काळी बैसोनी कळंबाचे तळी काढिली या शिदोऱ्या माझी वनमाळी करीती आरोगणा स्वानंदी. आता दुपार झाली, मध्यान्ह झालं की जेवावंच लागतं. मग त्या पद्धतीनं भगवान परमात्मा मध्ये बसलेला आहे आणि सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्यात आणि भगवान परमात्मा त्यांना शिदोऱ्या काला अशा प्रकारचा तो करीती आरोगण स्वानंदी. स्वानंदाचं भोजन ते करतायत. गोवळ देती उष्टावळी म्हणती गोड हे वनमाळी घालोनिया श्रीमुख जगमाळी परमसंतोषे स्वीकारी आवडीचे त्याची ते गोड भाव देखे ज्याचा वाड करती गदारोळ घालती रामुखी कवळ ब्रह्मानंदाचा सुकाळ हास्य विनोदे देवी नाना लावण शाखांच्या परी नाना पत्र शाखा वाढल्यावरी नाना अन्ना आजीच्या जेवणा आम्हा श्रीहरी हा पाहुणा नमने उचिष्ट शिळे कोणा अवघियांचे स्वीकार तू आयशे जेवणी आधाले तव गाईचे कळप देखिले उष्टावळी म्हणती गोड हे वनमाळी घालोनिया श्रीमुख त्या कमळी परमसंतोषे स्वीकारी. भगवान परमात्मा वाटत होता आणि सगळ्यांच्या या शिदोऱ्या वगैरे जेवत असतानाच एका त्या मुलाला
अत्यंत चांगल्या प्रकारचं गोड वाटलं म्हणून हे भगवान परमात्मा अतिशय गोड अशा प्रकारचं हे माझ्या जेवणातलं ताक दूध 2 लोणी वगैरे आहे तर ते तू ते घे असं म्हटल्यानंतर घालून या श्रीमुख त्या कमळी परम संतोषे स्वीकारी ते देवानी त्याचं स्वीकारलं खाय उष्टावळी असं भगवान परमात्म्याच्या बाबतीत आहे. आवडीचे त्याची ते गोड भाव देखे ज्याचा वाढ त्याचेची घे एराशी चाड दांभिक अभिमानियाचे ओसंडी. ज्याचा भाव आहे ना त्याचंच अतिशय त्या परमात्म्याला गोड लागतं त्याचंच तो घेतो आणि त्याचीच इच्छा पुरवतो आणि जे दांभिक आहेत ना त्याचं मात्र ओसंडी फेकून देतो टाकून देतो. दांभिक माणसाची भक्ती दांभिक माणसाचं अर्थात दांभिक म्हटलं की तो भक्तच नाही असा त्याचा अर्थ आहे आणि दंभ सर्वात मोठा भयानक स्वरूपाचा दोष आहे. ऐसा करीती गदारोळ घाली ती एर येरा बरोबर का हां घारी ऐसा करीती गदारोळ करीती घालीती एर एरा मुखी कवळ ब्रह्मानंदाचा सुकाळ हास्य विनोदे जेविती. असा गदारोळ करत परस्पराच्या मुखामध्ये ते कवळ देतात आणि ब्रह्मानंदाचा सुकाळ हास्य विनोदे सहज करत होते. ते नाना लावण्य शाखांची अपरी नाना पत्र शाखा वाढिल्यावरी नाना अन्न अन्नाच्या कुसरी जेविती मुरारी समवेत. नाना लावण शाखाच्या परी काय हो हां लोणचे हां हो लवण पाहिजे होतं ते लावण झालं ते हां का लावणच बरोबर आहे लावण हो लोणचे अनंत प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे नाना पत्र शाखा वाढिल्यावरी हां हां पालेभाज्या हो पालेभाज्या म्हणजे लोणचे भाज्या पालेभाज्या नाना अन्नाच्या कुसरी जेविती मुरारी समवेत. त्या भगवान परमात्म्याबरोबर अनंत प्रकारच्या अन्नांच्या आता घरून काही सुग्रण असलेल्या त्यांनी करून दिलेलं त्या परमात्म्याबरोबर जेवत होत्या. त्या म्हणती आजीची या जेवणा आम्हा श्रीहरे हा पाहुणा न म्हणे उचिष्ट शिळे कोणा अवघियांचे स्वीकारी तू. भगवान परमात्मा त्या सगळे गोपाळ आज आमच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माच हा पाहुणा आहे. न म्हणे उचिष्ट शिळे कोणा कोणाचं उचिष्ट आहे कोणाचं शिळं आहे असं काहीही म्हणत नाही. अवघियांचे स्वीकारी तू सगळ्यांचं तो घेतो कारण त्याच्यात श्रद्धा भाव हा होता म्हणून. ऐशे जेवणिया झाले तव गायीचे कळप देखिले असं जेवण पूर्ण होत आलेलं आहे तृप्त होतात तोच गायीचे कळप बघितले त्यांनी पाहतीत नवल वर्तले बुजाटल्या पळती जीव धाके. बघतात तर त्या गायी सगळ्या एकदम बुजून पळायला लागलेल्या जोरजोराने सगळ्या ही गाय त्या गायीवर अगदी अत्यंत जोरजोराने भयाने पळत होत्या गायी असं ते गोपाळांनी बघितलं. ऐशे जेवनिया झाले तव गायीचे कळप देखिले पाहती तव नवल वर्तले बुजाट्या पळती जीव धाके. जीव धाकानी त्या गायी पळत होत्या. निळा म्हणे उठिला पाळा अवलोकिती जो अवघे डोळा तव त्या देखिलिया ज्वाळा वनवा जळत चौफेरी. तो सगळा पाळा म्हणजे गायींचा पाळा उठला आणि गोपाळांचाही जेवून पाळा उठला आणि ते बघितलं त्यांनी डोळ्यांनी तर त्या अरण्याला आग लागलेली आहे वणवा लागलेला आहे. तोच 12 गाव अग्नी म्हणतात. तो अग्नी लागला होता त्यावेळेला. हां पळावया नदिशे मार्ग पक्षी जळतात स्वापदाचे कोंडले तुंगा मृगव्याघ्रे कालवती व्रकवराह पंचानन आकाशी धुमरे कोंडिले रविशशी वृक्ष जळतात तेने तासी तडक फुटते सर्वांगी प्रचंड
वाताची आलोरी तुटती तेणे गगनोदरी शिखा डोळते अंबरी तेणे फडकार वाजती कोणी आढाले सकळ गवगविले अवघे गोवळ म्हणती आला अंतकाळ गाई गोधना समवेत गणगी आवडती असंख्यात इंगळ येऊनी पडती आत आता कैचा गोकुळ प्रांत मार्ग नाही पळावया म्हणे घालिती कंठी येर येराची धावोनी मिठी देखोने या तो जगजेची म्हणे रे कोणी भिवू नका एवढं अत्यंत आनंदाने जेवण करत असताना, प्रसाद घेत असताना, भोजन करत असताना एकदम गायी घाबरल्या, वनवा लागला. आणि वनवा लागल्यानंतर पळायला सुद्धा मार्ग सापडेना. पळावया न दिशे मार्ग, पक्षी जळताती भुजंग. हो, कीटक आणि पक्षी ह्यांचं सगळ्यांचं जळून खाक व्हायला लागलेले आहेत. श्वापदे कोंडले तुंग, मृग व्याघ्रे कालवती, या सगळ्यांना जागा मिळेना पळायला आणि मृत्युमुखी पडायला लागलेले आहेत. वृख वराह पंचानन, सशे जंबुक सामर भेवन, रान म्हैसे रोही हरिण, जीव धाके मिसळती. सगळे मोठे प्राणी, बारके प्राणी, सशे जंबूक वगैरे हे सगळेच्या सगळे, रान म्हैस, त्याला गहुरेडा वगैरे असं म्हणतात, ते पळायला लागले धाकाने जिकडं तिकडं. ज्वाळा लागती आकाशी, आकाशापर्यंत ज्वाळा प्राप्त झालेल्या आहेत. धुंबरे कोंडिले रवी शशी, या इतका धूर उंच गेला की सूर्य आणि चंद्र हेही सुद्धा कोंडून गेलेले आहेत. वृक्ष जळताती तेणे त्याशी, तडक फुटती सर्वांगी, तडातड अशा प्रकारचा आवाज येऊन ते फुटायला लागलेले आहेत वृक्ष. प्रपंच वाताची या लोरी, प्रचंड वाताची या लोरी, तुटती तेणे गगनोदरी, शिखा आंदोळती अंबरी, तेणे फडत्कार वाजती. आता एकदा अग्नी लागला की त्या अग्नीचा काय प्रचंड अशा प्रकारचा हे असतो, ते आपण बघितलेलं असेल केव्हा कधी, तर त्याच्यात ते सगळं वर्णन इथे महाराज करतात की प्रचंड वाताची या लोरी, वारा आला आणि त्याबरोबर त्यांनी त्या ज्वाळा तुटू लागल्या. तुटती तेणे गगनोदरी, एकदम उंच अशा प्रकारच्या तुटून जातात असं अग्नी. शिखा आंदोळते अंबरी, आकाशामध्ये जाऊन तेने फडत्कार वाजती, जोरजोराने आवाज येऊ लागला त्याचा. देखून या भ्याले सकळ, गवगविले अवघे गोवळ, म्हणती आला अंतकाळ गायी गोधना समवेत. सगळ्या गोपाळांनी बघितलं आणि आता आपला अंतकाळ नक्की आलेला आहे. गवगविले अवघे गोवळ, म्हणते आता अंतकाळ गायी गोधना समवेत. सगळ्या गायी गोधनासह आपला नक्कीच अंतकाळ आलेला आहे. ठिणगिया उडती असंख्यात, इंगळ येऊनी पडती आत. आता कायचा गोकुळ प्रांत मार्ग नाही पळावया. सगळ्या ठिणग्या त्याच्या जोरजोराने त्या झाडांचं फुटलं की ते अंगापर्यंत येऊन पोहोचतात. आता काय गोकुळाला जायला आपल्याला मार्ग राहणार नाही. निळा म्हणे घाली ती कंठी, येर येराची या धावनी मिठी, हे देखून या तो जगजेठी, म्हणे रे कोणी भिवू नका. एकमेकाला अगदी कवटाळून धरत होत्या या सगळ्या अग्नीला बघून. तोच भगवान परमात्म्याने सांगितलं, तो जगजेठी, सगळ्या जगाचा मालक असलेला, त्यांनी जगात श्रेष्ठ असलेला, तो भगवान परमात्म्याने सांगितलं कोणीही भेवू नका, मी तुमचा सांभाळ करतो. अग्नीची व्हावया शांती, उपाय आहे तुमच्या लावोनिया बैसा पाती, डोळेची झाकोनी बळकट, उघडे ठेताचे तेलवणी, मग तो नाटोपे आम्हाला गोनी. सांडील अवघ्यासीच जाळोनी, झाका म्हणवोनी निजनेत. गोळ म्हणते कैश
ऐशे डोळे झाकवून मारवी तो सिरे सकळे येरू म्हणे तुम्हाहे न कळे तोटकाया काळे ऐसाची येथे न धरिताची विश्वास जळाल अवघे निशेष ऐसे सांगुनी त्यास डोळे निज करे धरविले मग आपण वाढवणिया श्रीहरी जहाला विराट रूपिया गगनवरी मुख पसरोनी श्वासेती करी ओढेयाला अग्नी ज्वाळा पोटी घालोनिया दावानळ जहाला पहिल्याची ऐसा गोपाळ हे देखोनी अवघेती गोवळ ओटा संदेल सीता तया म्हणे उघडा नेत्र ऐकोनी बोलते ते सर्वत्र मनाती देखिले चरित्र तुझी गगनावरी वाढलासी निज मुखे गिळिले ज्वाळ तुझी तो काळाचाही काळ आजी देखिला तुझा खेळ आम्ही आपोले निज दृष्टी निळा म्हणे बोलोणी ऐशे डोळती पायावरी उल्हास मणी जाणूया विश्वासे हाती परमात्मा ईश्वर एवढा भयानक असा लागलेला अग्नी आणि तो अग्नी लागल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की तुम्ही अजिबात घाबरू नका अजिबात चिंता करू नका तुम्ही कोणीही भिवू नका भिवू नका आणि दुसरी गोष्ट अशी की हा अग्नी शांत होण्याकरता तुमच्याच हातामध्ये उपाय आहे काय उपाय आहे तुम्ही फक्त डोळे लावायचे शांत बसायचं अवघडच गोष्ट सांगितली देवाने म्हणजे एवढा लागलेला अग्नी पळायचं नाही काही नाही डोळे लावायचे शांत बसायचं असं जप करायला सुरुवात करायची अत्यंत अवघड गोष्ट तेवढ्यात त्या आता सगळ्यांचा विश्वास बसणे अवघड असते बरं का देव असला तरी देवावर असं त्या काळामध्ये विश्वास बसतोच असं काही नाही जर तुम्ही उघडे डोळे ठेवले तर मग मात्र काही बरं होणार नाही उघडे ठेविता चेतेल वन्नी उघडं जर ठेवले डोळे तर नक्कीच अधिक हा अग्नी वाढत जाईल मग तो नाटोपे आम्हा लागुनी आपल्याला तो अजिबात आटोपला जाणार नाही सांडील अवघी अशीची जाळुनी सगळ्याला जाळून टाकील तो झाका म्हणून निज नेत्र स्वतःचे डोळे झाकून घ्या गोळ म्हणती कैसे डोळे झाकवुनी मारवी तू शिरे सकळे ते गोपाळ म्हटले अरे तू पळायचं सांगायच्या ऐवजी आम्हाला तू डोळे झाकून इथं बसा म्हणतो सगळ्याला मारतो का काय येरू म्हणे तुम्हा हे न कळे तोटका या काळे ऐसाची म्हटले याचं एक तोडगं आहे ते तोडगं असंच आहे इथं दुसरं इथं काहीच चालत नाही याच्याकरता तुम्ही शांत डोळे झाका म्हणजे मग हे बदल तेथ न धरिताची विश्वास जळाला अवघेची निशेष तुम्ही जर विश्वास ठेवाल नाही तर नक्कीच तुम्ही सगळे जळून भस्म होऊन जाल ऐसे सांगून या त्यास डोळे निज करे धरविले स्वतःच त्यांचे डोळे झाकायला सुरुवात केली मग आपण वाढून या श्रीहरी त्यांनी जसे डोळे झाकले तसे त्या मुलांनी सगळ्यांनी आपापले डोळे हात लावून डोळे झाकून घेतले तसेच भगवान परमात्मा वाढला वाढला म्हणजे उंच झाला मोठा झाला एकदम विराट रूप धारण केलं त्यांनी आणि विराट रूप धारण करून झाला विराट रूपिया गगनवरी आणि मुख पसोरिनिया शेची करी वेडी येल्या अग्निज्वाळा त्या संपूर्ण अग्निज्वाळा ज्या वेढलेल्या आहेत त्या मुखामध्ये घेण्याकरता मुख मोठा असं केलेलं आहे त्यांनी पोटी घालून या दावानळ तो जो अग्नी आहे तो दावानळ पोटात घातला झाला पहिल्याची ऐसा गोपाळ झाला पाहिलियाची ऐसा गोपाळ पहिली याची का
हां हां, परत पहिल्यासारखा तो मोठा होऊन परत पहिल्यासारखा झाला. हे देखून अवघीचे गोवळ बोटा संधी लक्षिता. आता गोपाळ बी चॅप्टरच होते. त्या गोपाळांनी बोटाच्या सांधीतून बघितलं, हा काय करतो नेमकं, कोणचं तोड ग याच्याकडे ते. असं बोटातून बघितलं. ते बघितल्यामुळं ते लक्षात आलं त्यांच्या. तया म्हणे उघडा नेत्र, ऐकूनी बोलती ते सर्वत्र. त्यांना सांगितलं उघडा डोळे आता. ते सगळं ऐकून ते सगळे गोपाळ बोलू लागले. म्हणती देखील हे चरित्र तुची गगनवरी वाढील अशी. हे देवा, तुला आम्ही बघितलं आमच्या बोटाच्या सांधीतून, तूच मोठा झालास गगना एवढा, आणि निजमुखे गिळिले ज्वाळ. हे सगळं अग्नी तूच स्वतःच्या मुखाने गिळलेलं आहेस. तू काळाचाही काळ, तूच सगळ्या काळाचा महाकाळ आहेस. कालोष्मी अंशकृत प्रवृद्ध असं देवाने गीतेत सांगितलेलंच आहे. आजही देखील तुझा खेळ, आज तुझा हा खेळ आम्ही बघितला. आम्ही आपुलिया निजे दृष्टी, आमच्या स्वतःच्या दृष्टीनं बोटाच्या फटीतून बघितलं आम्ही. निळा म्हणे बोलूनी ऐसे, लोळती पायावरी उल्हासे. त्या देवाच्या पायावर ह्या गोपाळांनी लोळण घेतलं. मोठेपण कळाल्यानंतर लोळण घेत असतात, आणि तसं लोळण घेतलं त्यांनी. मनी जाणून या विश्वासे, हाची परमात्मा ईश्वर. मनामध्ये त्यांनी विश्वासाने जाणून घेतलं की हाच देव आहे. जसं अर्जुनाने अगोदर काही बी अगदी लोंबाझोंबी वगैरे सगळी केली, आणि ज्या वेळेला त्या परमात्म्याचं मोठेपण कळालं त्यावेळेला तो देव अर्जुन काय म्हणतो, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. कसं का, अजानता महिमानंत वेदम. आलं का, तुझा महिमा मी न जाणल्यामुळे माझ्याकडून काय घडलं, तर हे सगळं असं घडलेलं आहे. सखेती मत्वा कृष्ण, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. हे जे तुला बोललो मी, आणि तुझ्याबरोबर लोंबाझोंबी, ते तुला न जाणता. तसं या गोपाळांना सुद्धा हा आपलाच कृष्ण एवढा मोठा देव आहे, असं परमात्माच आहे, असं जाणीव झाली त्यांना. नेत्र झाकविले ते हारी, कारण इथलेची अभ्यंतरी. माझा विराट झाली आवनी, छळतील हे देखता. ते भावार्थी चोखडे, त्याने देखील ते निवाडे. कृष्णा पुढे कीर्ती त्याचे वर्णित. म्हणती मागे ही याची परी, केले चरित्र तो वारी. शोषिले पुतनाने शाचले, आघा बकाते चिरिले ते. ये अंगी सर्व कळा, नेता ब्रह्मांड आम्हा सकळा. ऐसे ते वोवणी गोपाळा, दोही ठाई रक्षिले. आजी कळला तुझा महिमा, नेनतिया गोवळाजी आम्हा. करी अपराध आमुचे क्षमा, तुझ उचिते तारिली ते. त्या म्हणून बोभायले, शिव्या देवनी आळविले. खेळता डावही मागितले, भांडण केले नेनता दूध. निळाणे सहस्रवरी, नमस्कार केले ऐशे हरी. तेनेची संतोषोनी उतरे, बोले तुम्ही सखे माझे. नेत्र झाकविले ते हरी. हरीने नेत्र या मुलांना, सगळ्या गोपाळांना झाकायला लावले. त्याचं कारण काय, इतुलेचे अभ्यंतरी. अंतरात एवढंच हेतू होता देवाच्या. कारण होतं की मज विराट झाली यावरी, छळतील हे देखता. मी जर विराट मोठा झालो आणि बघितलं यांनी, तर हे मला छळतील आणि तेही सुद्धा घाबरतील. तव ते भावार्थी चोखडे. पण गंमत अशी, ते गोपाळ अतिशय भावार्थी, शुद्ध अशा स्वरूपाचा भाव त्यांनी देखील ते निवाडे. त्यांनी ते बघितलं आणि मग
त्या भगवान परमात्म्याचं कौतुक बघून, त्या भगवान परमात्म्याचा मोठेपणा बघून समजल्यामुळे मग नाचती कृष्णापुढे कीर्ती त्याची वर्णित, त्याचं कीर्तन करीत, त्याची कीर्ती वर्णन करीत भगवान परमात्म्यापुढं नाचायला लागलं. आणि काय नाचताना म्हणतात, म्हणती मागेही याची परी, हे देवा, हे कृष्णा, तू मागे सुद्धा याच प्रकाराने केली चरित्रे त्वा हरी, त्वा हे हरी, त्वा मागे सुद्धा असं चरित्र केलं. सोशिली पुतना निशाचरी, निशाचरी पुतना सोशिली, आणि आगा बगा ते चिरिले ते, आगासूर आणि बकासुराला तू चिरून टाकलेला आहेस. तुझे या अंगी सर्व कळा, तुझ्या अंगामध्ये सर्व कळा आहेत, सर्व कलेने युक्त भगवान परमात्मा आहे. नेता ब्रह्माने आम्हा सकळा, आम्हा सगळ्यांना ब्रह्मदेवाने घेऊन गेला. त्यावेळेला काय केलं, तैशेची होऊन या गोवळा दोन्ही ठाई रक्षिले, म्हणजे ब्रह्मदेवाच्या तिथं आम्हाला नेलं, त्या ब्रह्मदेवानी चोरून त्यावेळेला तिथंही आमचं रक्षण केलं आणि आमच्या घरच्यांचंही रक्षण केलं. आणि घरी तू स्वतः तसाच होऊन, म्हणजे स्वतः होऊन त्यांनी रक्षण केलं. आजी कळला तुझा महिमा, हे देवा, आज तुझा महिमा कळालेला आहे, आम्हाला आत्तापर्यंत कळत नव्हता. निर्णतिया गोवळाजी आम्हा नेणत्या आम्हाला आत्तापर्यंत कळत नव्हता, पण आत्ता तुझा महिमा कळालेला आहे. करी अपराध आमुचे क्षमा, हे देवा, आत्ता आम्हाला समजलं आणि आम्ही नेणते आहोत आणि अडाणी आहोत, आम्हाला तू क्षमा कर. का, आम्ही अजाणतेपणाने तुझा गुन्हा केलेला आहे. तुझं उचिष्टे चारिले ते, तुला आम्ही आमचं उष्ट चारलेलं आहे, उष्ट खाऊ घातलेलं आहे, हे आमच्या चुका आहेत. बरं, उष्ट खाऊ घातलं याच्यावर थांबलो नाही, बेट्या म्हणून बोभाईले, म्हणजे त्या काळाला सुद्धा बेट्या शब्दाचा प्रयोग होता समजा. शिव्या देऊने आळविले. बरं, नुसतं शिव्या देऊन नाही, कृष्णा म्हणता नाही ऐकलं ना, किशण्यासुद्धा म्हणलो आम्ही तुला, काय काय म्हटलो ते सांगता येत नाही देवा, या सगळ्याला तू क्षमा कर बरं का. मात्र भांडण केले नेणता तुझं, तुला जाणत नव्हतो आणि त्या नेणतेपणामध्ये तुझ्याबरोबर भांडण केलं, म्हणजे एवढा अखिलकोट ब्रह्मांड नायक, सकळ ब्रह्मांडाचा धनी मालक, पण त्याच्याबरोबर भांडण केलं. खरंच भांडण करण्याचंही सुद्धा भाग्य त्यांच्याबरोबर त्यांना देवाबरोबर मिळालं, हेही सुद्धा त्या भाग्यातला अतिशय उच्च अंक आहे खऱ्या अर्थाने. निळा म्हणे सहस्त्रवरी नमस्कार केले ऐशे हरी, सहस्त्रवरी नमस्कार केले, आहे की नाही. तर नमस्ते नमस्तेची प्रभो, तसं ह्या नमस्कार करू लागले सारखा. तेणेची तोषवनिया उत्तरी बोले तुम्ही सखे माझे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या त्या गोपाळांच्या बोलण्याला तृप्त होऊन देवाने सांगितलं, काही चिंता करू नका, तुम्ही माझे सखेच आहात. म्हणती वाजी वाचलो जीवे, जवळी श्रीहरी होता सवे, मग ते चालिले गोवळा, वाजवित वाद्य खेळत खेळ, परमानंद कल्लोळी, गाई आली या वाडी आजवळी, गवत्या गवळणी सगळी गवळी वत्सा पाचारी ती, गोधना दुधावणी करीती, सवंगडे म्हणती चला घरा, जाऊ आता शारंग धरा, मग मोचाये मंदिरा, चालले गजरे मिरवत, तव त्यात लगा गवळणी नारी, नाना परिचारित्या करी, पुष्पाची आमाळी आवडी घाली ती हरीच्या गळा,
करोनिया क्षयवाण ओवाळिले जीवे मान म्हणती आजी वाचिलो जीवे जवळी श्रीहरी होता सवे. सगळे गोपाळ म्हटले आज आपण वाचलो की जवळ भगवान परमात्मा श्रीकृष्ण होता म्हणून. तव ते गायीचे मेळावे वाडी वाकडे मोहरले. गायीचे मेळावे वाडी वाकडे मोहरले म्हणजे सगळ्या गायी हाकून एकत्र केल्या त्यांनी वाडीकडं गावाकडं म्हणजे त्या गोठ्याकडं मग ते चालिले गोवळ वाजवीत वाद्य खेळत खेळ. जाताना वाद्य वाजवत खेळत गेले होते तसेच आता परत येताना सुद्धा वाद्य वाजवत खेळत खेळत सगळे गोपाळ गावाकडं म्हणजे गोकुळाकडं निघालेले. शिंगे कहाळा घागर घोळ चांदिवे ध्वज उभारुणी. ध्वज उभारुणी वगैरे असं ते भगवान परमात्म्याच्या या आपल्याला वाचवलं एवढा मोठा प्रताप केला या आनंदामध्ये त्या परत निघालेले आहेत गोपाळ. ऐशिया परमानंद कल्लोळी गायी आलिया वाडिया जवळी आले वाड्याजवळ. तव त्या गवळणी ही सकळी आलिया दुडिया घेऊनी. डोक्यावर दुडीवरी दुडी गवळण साथी. ती दुडी म्हणजे डोक्यावर त्या ह्याच्या वस्तू दूध दही काढण्याच्या ज्या वस्तू येतात त्याला काय दुधानं वगैरे हे ठेवण्याचं त्याला ते घेतलं आणि त्या सगळ्या गवळणी तिथे आलेल्या आहेत. तव त्या गवळणी सकळी आलिया दुडिया घेऊनी. गवळी वत्सा पाचारिणी गोधना दुहावे ते करीती. गाईला दुहावण म्हणजे धार काढण्याच्या वेळेला जी प्रक्रिया आहे ती करत होत्या. गायी सुरवाडे दुभती वत्साही पाजिती तृप्तीवरी. त्या गायींच्या वत्सांना सुद्धा तृप्त होईपर्यंत अशा प्रकारचं पाजतात. कारण तृप्त होईपर्यंत का तर कोणी शेतकरी गाईचं दूध काढत असताना त्या गाईला दूध येईपर्यंतच पाजतात. दूध यायला लागलं की ताबडतोब ओढतात म्हणून हे म्हटले तृप्तीवरी. सवंगडे म्हणती चला घरा जाऊ आता शारंगधारा. हे शारंगधारा आता घरा जाऊ आपण. कुठे भगवान परमात्म्याच्या घराकडे चालले गजरे मिरवत. गजर करीत मिरवत मिरवत ते चाललेले आहेत. कुठे तव त्या तलगा गवळणी नारी. त्या सगळ्या गोकुळातल्या गवळणी गोपिका नारी नाना परीच्या आरत्या करी. नाना प्रकारच्या आरत्या घेऊन या आत्मया श्रीहरी ओवाळती निज भावे. निज भावे ओवाळती. विचित्र पुष्पांची या माळा आवडी घालिता हरीच्या गळा. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पुष्पांच्या माळा त्या श्रीहरी परमात्म्याच्या गळ्यामध्ये घालून आयशे मिरविता आले रावळा येता यशोदे देखील. यशोदेनं बघितलं तिने करून या अक्षवाणे अक्षवण करण्याकरता आली पुढे. ओवाळली जीवे प्राणे आणि ओवाळलं तिला. ते मुटकुळा घेऊन अशा वगैरे केलं तिला. निळा म्हणे आलिंगणे देऊनी तन्मयते झाली. त्या परमात्म्याला आलिंगन देऊन ती यशोदा माता तन्मय होऊन गेलेली आहे. बाते बळिया शिरोमणी कृपा नाटक विंदानी. आम्हा जाळीत लावणवा विराट रूपी हा झाला तेव्हा. आम्ही देखील ते नयनी दिव्य रूपयाचे अवघ्या जाणी. घरोघरी ह्याची वार्ता विस्तारली गोवळ सांगता. जयाचे चाट खेळ
ऐशी पानली गोवळादी सकळाशी मग ते तया देती मानसी द्याती पुरुषी दाती पूजिती सर्वदा. माते बाळया शिरोमणी कृपा नाटक हा विंदाणी आम्हा जवळ जळतावणी येणे रक्षिले निमिषार्धे. सगळे गोपाळ यशोदा मातेला, ती यशोदा मातेनं त्याला ओवाळल्याने आलिंगन दिलं त्यावेळेला सांगू लागले माते बळीया शिरोमणी, आमच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ बलवान भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. कृपा नाटक हा विंदाणी, हा परमात्मा कृपायुक्त असून तो नाटक करणारा कृपा विंदान करणारा अशा प्रकारचा परमात्मा आहे. आम्हा जळता वनामध्ये जळता येणे रक्षिले निमेषार्धे, अर्ध्या क्षणामध्ये याने आमचं रक्षण केलेलं आहे. आम्हा जाळीत आला ओणवा विराट रूपी हा झाला तेव्हा, आम्हाला वनवा जाळायला आला त्यावेळेला भगवान परमात्मा श्रीकृष्ण हा विराट झाला असं यशोदेला सांगू लागले. मुखची पसुरीने अवघा प्राशन केला दावानळ, त्यांनी मुख पसरवलं विराट होऊन आणि तो दावानळ प्राशन करून टाकला. आम्ही देखील ते नयनी, आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं त्याला. दिव्य रूप याचे अवघ्या जनी, याचं जे दिव्य रूप आहे ना हो हे आम्ही स्वतः बघितलं आणि अवघ्या जनी सुद्धा याचं हेच दिव्य रूप अशा प्रकारचं आहे. ऐसे ऐकून या ते जननी परम आश्चर्या ते पावली. ती यशोदा माता हे सगळं गोपाळांचं बोलणं ऐकलं आणि अत्यंत आश्चर्याला प्राप्त झाली. घरोघरी हेची वार्ता, हर एक घरामध्ये सगळ्या गोपाळांनी बोलत सगळीकडे वार्ता विस्तारली गोवळ सांगता. गोपाळांनी सांगता सगळ्या गावामध्ये ही वार्ता सहज गेली. एक म्हणती हो श्री अनंता न म्हणूनी मानव यापरी, या भगवान परमात्मा श्रीकृष्णाला मानव म्हणू नये असा हा देव आहे. जे याचे आचाट खेळ देखिले ऐकिले तुम्ही जे सकळ, हे जे त्याचा आचाट खेळ आहेत ना एक तो त्या सगळे बघितल्यानंतर याला मानव मानावा असं कधीही वाटत नाही. म्हणून कृष्ण हा परमात्मा केवळ आम्ही मानू आपुलाची, हा केवळ परमात्मा आहे आणि तो आम्ही आपलाच मानू आणि आमचाच परमात्मा आहे अशा प्रकारचं तो मानू आम्ही त्याला. सकळांतरी याचा वास, सगळ्यांच्यामध्ये याचा वास आहे. अगदी सगळ्यांच्या घटघट बिचमे राम रमया वसविले ते येण्याची देश, संपूर्ण देश पृथ्वी आप तेज वायू जेवढी म्हणून सृष्टी आहे ती यांनीच वसवलेली आहे. याविना रिताची अवकाश न दिशे कुठेही धुंडिता. सगळं जेवढं आहे ना ते याच्याशिवाय कुठेही जर बघितलं ना तरी तोच परमात्मा आहे, हाच आहे असं नक्की आहे गे. निळा म्हणे प्रतिती ऐशी, अशा प्रकारची प्रतिती कशी सर्वम खलुविदम ब्रह्म अशा प्रकारची त्या गोपाळांची प्रतिती. म्हणजे ते सगळे गोपाळ ब्रह्मज्ञानी होते, सगळ्या गवळणी ब्रह्मज्ञानी होत्या. अगदी गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. त्यामुळं अखिलकोट ब्रह्मांडाना एक परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपसुद्धा त्यांना प्रत्यक्ष आणि सगुण साकार तर त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर नाचतच होतं. म्हणून निळा म्हणे प्रतिती ऐशी बाणली गोवळा आधी सकळाशी, सगळ्यांना गायीसह अगदी तिथली काडी कचरासुद्धा ब्रह्मज्ञानी अशा प्रकारची बांधलेली होती. मग ते तया तेची मानशी ध्याती पूजिती सर्वदा. त्याच अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याला सगुण स्वरूपाने आणि निर्गुण स्वरूपाने ध्याती मानिती आणि पूजिती सुद्धा सर्व काळ अशा प्रकारचं त्या परमात्म्याचं यांना दर्शन झालेलं आहे आणि ज्ञानही झालेलं आहे. अशा प्रकारची ही सेवा झाली. या ठिकाणी या सांगता न चिंतन करून आल्यामुळे जे काही चुकलं असेल तर ते बुद्धीचे दोष आहेत बरं का माझ्या. पण जे काही बरोबर असेल ते मात्र बरोबर वाटलं असेल ते मात्र गुरुजींचं आहे असं गृहीत धरून आपण श्रवण करा. या ठिकाणी मला महाराजांनी आज्ञा दिली त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं सत्र मात्र नक्की वाचून येईल थोडंफार तरी, म्हणजे वाचल्यावर